नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमडी बायोलॉजीमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। तर आजच्या लेक्चरमध्ये जो आपण टॉपिक निवडलेला आहे त्या टॉपिकचं नाव आहे डायकॉट लीफ। ज्यावेळेस आपण व्हर्टिकल सेक्शन पाहतो डायकॉट लीफचं, त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये 3 पार्ट्स पाहायला भेटतात। पहिल्या पार्टला आपण म्हणतो एपिडर्मिस, नंतर आहे मेझोफिल आणि नंतर जे शेवटी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्यामध्ये आपण कोणतं म्हणतो व्हॅस्क्युलर सिस्टम। म्हणजे व्हर्टिकल सेक्शन ऑफ डायकॉट लीफ, ज्यावेळेस आपण डायकॉट लीफचं व्हर्टिकल सेक्शन घेतो त्यावेळेस आपल्याला समजतं की ते 3 पार्टमध्ये काय झाले, डिवाइड झालेलं आहे। आउटर मोस्ट एपिडर्मिस, नंतर मेझोफिल आणि नंतर काय आहे तर व्हॅस्क्युलर सिस्टम। तर पाहूया आपण। व्हीएस म्हणजे काय रे, व्हर्टिकल सेक्शन ऑफ डायकॉट लीफ। तर थ्रू लॅमिना, आपल्या एनसीईआरटी मध्ये लिहिले व्हर्टिकल सेक्शन ऑफ डायकॉट लीफ थ्रू लॅमिना shows 3 main parts, एकाला आपण काय म्हणतो एपिडर्मिस, मेझोफिल आणि काय आहे व्हॅस्क्युलर सिस्टम। एपिडर्मिस, मेझोफिल and third one is called vascular system. ओके, पहा मग एपिडर्मिस मध्ये आपण काय म्हणतो, एपिडर्मिस मध्ये 2 पार्ट आहेत। किती पार्ट आहेत? 2 पार्ट। एपिडर्मिस हॅज 2, एपिडर्मिस कव्हर बोथ सरफेस, म्हणजे कोणता, वरचा सरफेस हे कव्हर करणारे आणि खालचा सरफेस हे कव्हर करणारे, बरोबर। मग त्याला आपण काय म्हणतो, जो काही वरचा सरफेस आहे तर आपण म्हणतो ॲडॅक्सियल एपिडर्मिस, जो खालचा सरफेस आहे तर आपण काय म्हणणार अबॅक्सियल एपिडर्मिस। मग या ठिकाणी आपण पॉइंट लावूया, एपिडर्मिस कव्हर्स बोथ सरफेस, जो वरचा सरफेस आहे तर आपण म्हणतो ॲडॅक्सियल आणि जो खालचा सरफेस आहे तर आपण काय म्हणणार अबॅक्सियल। ॲडॅक्सियल म्हणजे काय, अप्पर सरफेस, आपण म्हणूया अप्पर एपिडर्मिस। जो खालचा आहे त्याला आपण काय म्हणणार लोअर एपिडर्मिस। तर आपण जर पाहिलं ते जे काही एपिडर्मिस आहे तो दोन्ही सरफेसला आहे, वरच्या सरफेसला आहे म्हणजे ॲडॅक्सियल एपिडर्मिस म्हणतो, खालच्या सरफेसला आहे तर आपण काय म्हणतो अबॅक्सियल एपिडर्मिस, बरोबर। तर मग हे जे काही ॲडॅक्सियल एपिडर्मिस आहे यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय प्रेझेंट आहे रे, तो स्टोमॅटा। काय प्रेझेंट आहे? स्टोमॅटा। ॲडॅक्सियल एपिडर्मिस मध्ये जो काही स्टोमॅटा आहे तो कसा आहे, जास्त आहे। त्यानंतर आपल्याला यांच्यामध्ये कॉन्सिपिकस क्युटिकल पाहायला भेटतो, म्हणजे आपण व्यवस्थित त्याला पाहू शकतो, इझिली सीन। कॉन्सिपिकसचा अर्थ काय होतो, इझिली सीन, ठीक आहे। नेक्स्ट पहा, नेक्स्ट आपण म्हणतो मेझोफिल। नेक्स्ट एक स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, मेझोफिल। आता हे जे काही मेझोफिलचं स्ट्रक्चर आहे ते कुठे प्रेझेंट आहे बघा, प्रेझेंट बिटवीन ॲडॅक्सियल एपिडर्मिस अँड अबॅक्सियल एपिडर्मिस। अप्पर सरफेस आणि लोअर सरफेसच्या मध्ये जे काही मध्ये स्ट्रक्चर प्रेझेंट आहे तर आपण काय म्हणतो मेझोफिल। काय म्हणणार, मेझोफिल म्हणजे पहा प्रेझेंट बिटवीन अप्पर सरफेस अँड लोअर सरफेस, अप्पर सरफेस अँड लोअर सरफेस। अजून या मेझोफिल मध्ये काय प्रेझेंट आहे रे, या मेझोफिल मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे। काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट। मग क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असल्यामुळे हे काय करणार आहे रे, हे कॅरी आउट फोटोसिंथेसिस। मेझोफिल मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे त्यामुळे हे काय करते रे, फोटोसिंथेसिस करणार आहे, कॅरी आउट फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस करणार आहे। या मेझोफिल मध्ये कोणत्या प्रकारचे सेल्स आहेत रे,
यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात पॅरेनकायमाटस सेल. कोणते? पॅरेनकायमा. ठीक आहे, पॅरेनकायमा सेल्स. काय म्हणलं? मेझोफिल कुणामध्ये प्रेझेंट आहे? अप्पर अँड लोअर एपिडर्मिस मध्ये. मेझोफिल मध्ये काय प्रेझेंट आहे? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, म्हणून आपण काय म्हणतो? ते फोटोसिंथेसिस करू शकणार आहे. त्यानंतर मेझोफिलचे सेल कोणते येतं? तर पॅरेनकायमाटस सेल्स आहेत किंवा पॅरेनकायमाटस टिश्यू म्हणूया आपण. बरोबर. नेक्स्ट आपण पाहतो मेझोफिल मध्ये दोन पार्ट्स आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे काय? मेझोफिल मध्ये दोन प्रकारचे सेल आपल्याला पाहायला भेटतात. एकाला आपण म्हणतो पॅलासाइड पॅरेनकायमा, एकाला आपण काय म्हणतो? स्पॉन्जी पॅरेनकायमा. मेझोफिल मध्ये काय आहे? हॅज टू टाइप्स ऑफ सेल. हॅज टू टाइप्स ऑफ सेल. एकाला आपण काय म्हणतो? पॅलासाइड. काय म्हणणार? पॅलासाइड पॅरेनकायमा. आणि एकाला आपण काय म्हणतो? स्पॉन्जी पॅरेनकायमा. एकाला काय म्हणणार आपण? स्पॉन्जी पॅरेनकायमा. या ठिकाणी दाखवले पॅलासाइड पॅरेनकायमा आणि स्पॉन्जी पॅरेनकायमा. आता हे पॅलासाइड पॅरेनकायमा कुठे आहेत रे? तर अडॅक्झिली प्लेस. म्हणजे काय? वरच्या सरफेसच्या वरती ते आहेत, मग आपण काय म्हणतो? अडॅक्झिली प्लेस. अडॅक्झिली प्लेस आपण काय म्हणणार? अडॅक्झिली प्लेस. अडॅक्झिली. बरोबर. त्यानंतर हे कसे आहेत रे? इलॉंगेटेड सेल्स आहेत. कसे आहेत? इलॉंगेटेड सेल. आपण काय म्हणणार? अडॅक्झिली प्लेस, इलॉंगेटेड सेल्स. कसे सेल्स आहेत? इलॉंगेटेड सेल. काय म्हणलं आपण? मेझोफिल मध्ये दोन प्रकारचे सेल्स आपल्याला पाहायला भेटतात. एक पॅलासाइड सेल, एक पॅलासाइड पॅरेनकायमा, स्पॉन्जी पॅरेनकायमा. पॅलासाइड पॅरेनकायमा कुठे आहे? तर अडॅक्झिली प्लेस आहे. बरोबर. आता हे सेल्सचं स्ट्रक्चर कसं आहे? इलॉंगेटेड सेल्स आहेत. आता हे सेल्स कसे अरेंज आहेत रे? वर्टिकल आणि पॅरलरी अरेंज. कसे अरेंज आहेत? वर्टिकली अँड पॅरलरी अरेंज. वर्टिकल अँड पॅरलर अरेंजमेंट. पॅरलर अरेंजमेंट. वर्टिकली अरेंजमेंट दिसतात आणि पॅरलरी अरेंजमेंट आहे. आता जर आपण स्पॉन्जी पॅरेनकायमा पाहिला तर स्पॉन्जी पॅरेनकायमा मधले जे काही सेल्स आहेत किंवा जो काही स्पॉन्जी पॅरेनकायमा आहे ते सेल कसे आहेत रे? ओव्हल आणि राऊंडेड. म्हणजे कसं? अंडा आकृतीसारखे आणि गोलाकार सेल्स आहेत. तर आपण काय म्हणतो? ओव्हल अँड राऊंडल सेल्स. काय म्हणणार? ओव्हल अँड राऊंडेड. कशा आहेत? ओव्हल अँड राऊंडेड सेल्स. त्यानंतर आपण काय म्हणतो? हे लूजली यांच्यामध्ये काय आपल्याला पाहायला भेटते? तर आपण म्हणतो लूजली अरेंज सेल्स. कसे सेल्स आहेत? लूजली. यांच्यामध्ये स्पेस आपल्याला जास्त पाहायला भेटतो. आपण काय म्हणणार? ओव्हल राऊंडेड अँड लूजली अरेंज सेल. लूजली अरेंज सेल्स. ठीक आहे. त्यानंतर मेन स्ट्रक्चर कोणतं आपण काय पाहिलं? एपिडर्मिस पाहिला, मेझोफिल पाहिला. थर्ड नंबरचं स्ट्रक्चर कोणतं आहे? व्हॅस्क्युलर सिस्टम. कोणता आहे रे? व्हॅस्क्युलर सिस्टम. मग या व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये काय प्रेझेंट आहेत? व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत? व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट आहे. व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट. व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये काय प्रेझेंट आहे? तर व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट आहे. आता या व्हॅस्क्युलर बंडल कुणामध्ये प्रेझेंट आहेत? व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये. मग यामध्ये एक मेन पॉईंट येतो बघा, साईज ऑफ द व्हॅस्क्युलर बंडल. जी काही व्हॅस्क्युलर बंडलची साईज आहे ती कशावर डिपेंड होते? साईज ऑफ द व्हेन. कशावरती? साईज ऑफ द व्हेन. या ठिकाणी आपण एक पॉईंट लिहितो आपण महत्वाचा, साईज ऑफ व्हॅस्क्युलर बंडल आर डिपेंडंट ऑन साईज ऑफ व्हेन. ऑन साईज ऑफ. काय म्हणले? साईज ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स आर डिपेंड ऑन साईज ऑफ व्हेन. आणि व्हॅस्क्युलर बंडल आपल्याला कुणामध्ये दिसतात रे? व्हेन मध्ये पण पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर मिड रिब मध्ये
सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. दिस इज अ ऑल इन्फॉर्मेशन अबाउट डायकॉट. ओके, थँक्यू.